डोका आपटाई वेळ आहे का नाही? हा, त्याला कुणी आजपर्यंत कडवर घेतलंच नव्हतं. त्याला बरोबर कळलं, याला घ्या मांडी हो, बोंबलाय लागला हो. आणि असं बोललो मला मारते ती. मी मार खाऊनच काळा झालो. पहिलं भावकी मारत्या, मग इकडं आल्या इकडं मारते ती. भारतीय म्हटल्यावर सगळी मारते ती. मी आधी गोराच होतो. आणि असं मला तर काल 2-3 स्क्रीनशॉट आले मांगांची. नितीन चंदन शिवे यांनी घेतलेली भूमिका, त्यांना आपल्या स्टेजवर प्रमुख पाहुणा म्हणून बोलवताना जातीचा स्वाभिमान पहिल्यांदा तो अर्थ कसं करू. म्हणजे आता मला बोलवताना जात बघून, पण मी बी असा आहे कडू, ज्या महापुरुषाची जयंती येईल मी त्या जातीचा होऊन जाते. मी आता अहिल्याबाई होळकर जयंती महोत्सव साजरा, मी धनगर आहे. मला मांडायचं आहे ना, तर मला जर मांडायचं असेल आणि मला जर भारतीय म्हणून जर तुम्ही स्वीकारत नसाल, तर तुमच्या जातीची कपडे घालून मला यावं लागेल ना. आणि अण्णाभाऊसाठी हा विषय या देशात एक पक्का आणि खरा आंबेडकरवादीच मांडू शकतो. अण्णाभाऊसाठी आंबेडकरवाद्यालाच कळतं. तुमचं दुखणं झालंय, जग बदल घालून घाव सांगून गेले भीमराव, असा अण्णाभाऊनं मेक मारल्यामुळे तुम्हाला अण्णाभाऊ जाहीरपणाने घेताच येईना. हे कसेच काय भांडणं करत बसलात. बरं नोकऱ्या तर काय चतुर्श्रेणी, बरं त्यातलं दूध संपलंय पातेल्यातलं सगळं. ते खरडायसाठी भांडणं आहेत. राहिले काय 4-4, 5-5 एकर रान इकून पोरगला तुरलंय, ते पोरगीला तुरलंय त्या, आणि पेपरच फुटते. काय करायचं? आणि पेपर फोडणारा कोण आहे बघा, ही ज्यांच्या मांडीवर जाऊन बसली ती पेपर फोडते. कधी कळायचं? आणि असं बोललो मला, म्हणून माझ्या पाठीवरचं वजन एवढं उतरूस तर मला तुमची साथ द्या. मी खरं सांगा, मी कुठल्याच विचारांचा कट्टर नाही. मी रात्री सुद्धा बोलताना नर्सिंग लग्न आणि अंत्यविधी ह्याच्यात विचारधारा आणायची नाही. एखादं लव्ह मॅरेज असते, पोरगी म्हणली मला हिंदू पद्धती, तुला कसं करायचं तसं कर,